नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. इयत्ता 10वी विषय इंग्रजी. आपण बघतोय एलो स्टेटमेंट 20 मधली सेकंड ऍक्टिव्हिटी म्हणजे दिवस 43. चला बघूया या ऍक्टिव्हिटीमध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय शिकायचंय. लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंटमध्ये त्यांनी दिलेलं आहे, बाय द एंड ऑफ दिस ऍक्टिव्हिटी द स्टुडंट्स विल बी एबल टू understand the concept of types of non-finite verbs. Second, to understand the difference between finite and non-finite. Finite आणि non-finite याच्यातला डिफरन्स तुम्हाला कळेल. verbs असं ते. To use the correct form of non-finite verb in a sentence. ऑलरेडी आपण finite verb याच्या अगोदर बघितलेले आहे. आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत नॉन फायनाइट वर्ब. ओके, चला मग सुरू करूया आपण. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स आणि फॅसिलिटर्स. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघा एकदा. राईट द सेंटेन्स ऑन अ चार्ट. ठीक आहे, सेंटेन्स एका चार्टमध्ये आम्ही लिहू. आस्क द स्टुडंट्स इन अ प्रॉब्लेम वे टू हेल्प लर्नर्स अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ ऑन देअर ओन. स्टुडंटला ती कन्सेप्ट जी आहे नॉन फायनाइट वर्बची ही त्यांना स्वतःला समजू द्या. ओके. सेकंड, इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे स्टुडंट बघा. ऑब्झर्व द सेंटेन्स केअरफुली. सेंटेन्स एकदम केअरफुली आपल्याला ऑब्झर्व करायचं. सेकंड, जनरलाइज द एक्झाम्पल्स अँड क्रिएट युअर ओन लर्निंग. जे काही एक्झाम्पल असेल ते जनरलाइज करा आणि तुमचं स्वतःचं एक लर्निंग तुम्ही पॅटर्न त्याच्यामध्ये शोधून काढायचं की आपल्याला हे कसं समजणार. लर्निंग ऍक्टिव्हिटीमध्ये बघा ते काय सांगताय आपल्याला. द टीचर प्रेझेंट सम सेंटेन्सेस अँड आस्क द स्टुडंट्स टू फाइंड फायनाइट वर्ब फ्रॉम देम. आता याच्यातनं तुम्हाला फायनाइट वर्ब काय करायचे त्याच्यातनं आयडेंटिफाय करायचे. ठीक आहे. देन द टीचर पॉइंट्स द स्टुडंट टुवर्ड द वर्ब प्रेझेंट इन द सेंटेन्स अँड आस्क प्रॉब्लेम क्वेश्चन्स टू द स्टुडंट्स टू क्लिअर द कन्सेप्ट ऑफ नॉन फायनाइट वर्ब. मग नंतर नॉन फायनाइट वर्ब कसे असतात हे तुम्हाला कळतील. कळतंय. थर्ड, द टीचर व्हेरियस एक्झाम्पल ऑफ नॉन फायनाइट वर्ब्स अँड द टाइप्स इन्फिनिटिव्स प्रिन्सिपल्स पार्टिसिपल्स अँड जेरंड फॉर्म्स हे तुम्हाला दाखवले जातील. फोर्थ, द टीचर प्रेझेंट सम मोर सेंटेन्सेस आस्क द स्टुडंट्स टू फाइंड नॉन फायनाइट वर्ब फ्रॉम देम. आता तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिले जातील किंवा काही सेंटेन्स दिले जातील, त्याच्यात कोणते कोणते नॉन फायनाइट वर्ब आहे हे सुद्धा तुम्हाला आयडेंटिफाय करायचे. कळते तुम्हाला. चला मग आता ऍक्टिव्हिटीकडे वळूया आपल्या. फर्स्ट, सॉल्व डेमो मध्ये त्यांनी दिलेलंच आहे ते आपल्याला. टीचर रीड दिस सेंटेन्सेस अँड फाइंड फायनाइट वर्ब्स फ्रॉम देम. आता सेंटेन्स वाचा आणि त्याच्यातनं फायनाइट वर्ब काय ते तुम्हाला शोधायचे. बघा, द किड्स प्लेड अंडर द रनिंग वॉटर. त्याच्यात फायनाइट वर्ब काय तर प्लेड, PLAYED हे झालं फायनाइट वर्ब. नंतर द किड्स आर प्लेइंग अंडर द रनिंग वॉटर. किड्स आर प्लेइंग. प्लेइंग हे काय झालं इथे फायनाइट वर्ब झालं या ठिकाणी. वेदांत प्लेज अंडर द रनिंग वॉटर. वेदांत प्लेज, मग प्लेज काय झालं हे फायनाइट वर्ब झालं. कळतंय तुम्हाला. आता टीचर देअर इज अनदर वर्ब ऑल्सो कॅन यू फाइंड इट. याच्यामध्ये इतर सुद्धा वर्ब्स आहेत. कोणते बघ, रनिंग 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 हे सुद्धा वर्ड ह्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, मी तुम्हाला ह्याच्याबद्दल लगेच नाही सांगत, पुढे कळेल तुम्हाला. येस, टीचर म्हणता येस, लुक ॲट अदर फायनाइट वर्ब्स विच डू यू फाइंड. They change as per the person and the tense. Does running also change as per the person and the tense? आता याच्यामध्ये रनिंग हा शब्द ॲज पर पर्सन बदलला का नाही, टेन्स बदलला का नाही बदलला. मग तो जो होता रनिंग शब्द तो ॲज इट इज राहिला. मग स्टुडंट काय म्हणतो, नो इट रिमेन्स द सेम, ते तसंच राहिलं. मग टीचर विचारता, द वर्ब विच डू नॉट चेंज ॲज पर द पर्सन ऑर द टेन्स ऑर द नंबर आर कॉल्ड नॉन फायनाइट वर्ब्स. अशा वर्ब्सला काय म्हणतो आपण, नॉन फायनाइट वर्ब्स. कळते तुम्हाला. लेट्स सी सम मोर एक्झाम्पल्स. याच्यासारखे काही अजून एक्झाम्पल्स आपण बघूया. द स्लीपिंग कॅट इज माइन. द स्लीपिंग कॅट इज माइन. रनिंग इज अ गुड एक्सरसाइज. ठीक आहे. उमा वेंट टू मुंबई टू फाइंड जॉब. टू फाइंड अ जॉब. ठीक आहे. लुक ॲट द अंडरलाईन वर्ब इन दिस सेंटेन्स. दे नेव्हर फंक्शन ॲज द मेन वर्ब इन अ सेंटेन्स. सेंटेन्समध्ये ते ॲज अ मेन वर्ब काम करताय का, नाही करत ते. ओके, हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्यायचं तुम्ही. इन द फर्स्ट एक्झाम्पल स्लीपिंग डिस्क्राइब्स द वर्ड कॅट. पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय आहे बघा, या दॅट स्लीपिंग कॅट इज माइन.
मग तो जो स्लीपिंग वर्ड आहे तो काय डिस्क्राईब करतोय, कॅटला सांगतोय, कॅट बद्दल सांगतोय. हिअर इट फंक्शन ॲज द ॲडजेक्टिव्ह, आणि तिथं तो काय म्हणून काम करतो, तो ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतो. इट इज कॉल्ड पार्टिसिपल. नंतर सेकंड सेंटेन्स बघा. इन द सेकंड सेंटेन्स रनिंग वर्क्स ॲज अ नाउन. रनिंग हे काय म्हणून काम करतं, तर नाउन म्हणून काम करतं इथे. इट वर्क्स ॲज द सब्जेक्ट. इट इज कॉल्ड जिरंड. हा कसला प्रकारे जिरंड, म्हणजे त्याला आयएनजी लागलेला असेल त्याला आपण जिरंड फॉर्म म्हणतो. कळतंय. थर्ड बघा. इन द थर्ड एक्झाम्पल द वर्ब फाइंड इज प्रेसिडेड बाय टू. हे बघा थर्ड एक्झाम्पल मध्ये उमा वेंट टू मुंबई टू फाइंड. टू फाइंड जे आहे मग तो प्रेसिडेड बाय टू म्हणजे काय, तो टू ला घेऊन चाललेला आहे. इट इज कॉल्ड इन्फिनिटिव्ह, आणि यांना काय म्हणतो आपण, इन्फिनिटिव्ह म्हणतो. हे लक्षात ठेवायचं आपण. सम इन्फिनिटिव्ह कॅन बी वर्क विदाउट टू. काही काही इन्फिनिटिव्ह कसे असतात जे बिना टूचे आपण वापरतो. दे आर कॉल्ड बेअर इन्फिनिटिव्ह. फॉर एक्झाम्पल शी मेड मी क्राय. मग आय हर्ड हिम सिंग अ लवली सॉन्ग. याच्यामध्ये काय झाले, ते बेअर इन्फिनिटिव्ह. अंडरलाईन वर्ड्स जे आहे ते बेअर इन्फिनिटिव्ह. टू क्राय नाही म्हणू शकत आपण, टू सिंग असं नाही म्हणत, मग बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतो त्यांना. हर क्राय अँड सिंग आर बेअर इन्फिनिटिव्ह. हिअर क्राय अँड सिंग आर काय, बेअर इन्फिनिटिव्ह आहे. पुढे बघा. फाइंड नॉन फायनाईट वर्ब्स फ्रॉम द सेंटेन्स. खाली त्याचे ऍक्च्युअली उत्तर दिलेलेच आहे, पण तरी पण बघा. रश्मी फाउंड द शॉप ॲट वॉकिंग डिस्टन्स. मग ह्याच्यामध्ये काय आहे, नॉन फायनाईट काय, तर वॉकिंग. सेकंड, किड्स लाईक द मुव्हिंग टॉय. मुव्हिंग हे काय, नॉन फायनाईट. द ब्रोकन ग्लास कट माय फूट. या ठिकाणी ब्रोकन हा काय झाला, नॉन फायनाईट. द टायर्ड मॅन एट द फूड क्विकली. टायर्ड, नॉन फायनाईट. निर्मला लाइक्स टू लर्न न्यू थिंग. टू लर्न हा इन्फिनिटिव्ह जरी असला तरी सुद्धा ह्याला काय आणायचं, इथे आपण नॉन फायनाईट वर्ब इथे तो ॲज अ ऍक्ट करतोय. कळतंय तुम्हाला. त्याचे उत्तर दिलेले हे तुम्ही ॲज इट इज तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचं. आता प्रॅक्टिससाठी त्यांनी अजून आपल्याला खूप दिलेले. फाइंड वर्ब्स फ्रॉम दिस सेंटेन्सेस अँड स्टेट वेदर दे आर फायनाईट ऑर नॉन फायनाईट. आता त्याचे उत्तर तुम्ही बाजूला लिहिलेले तुम्हाला दिसता पण येते बघा. द स्काय वॉज फिल्ड विथ शायनिंग स्टार्स. फिल्ड काय झालं, हे फायनाईट आहे. आपण जे वर्ब शोधतोय त्या वर्ब्स बद्दलची माहिती द्यायची. फिल्ड फायनाईट आहे आणि शायनिंग नॉन फायनाईट वर्ब आहे. सेकंड बघा. ही विल बी ग्लॅड टू हेल्प यू. विल फायनाईट आहे आणि टू हेल्प इन्फायनाईट आहे. थर्ड, स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. स्मोकिंग हे काय आहे, नॉन फायनाईट वर्ब आहे इथं. कळतंय. नंतर आय वॉन्ट सम टाइम टू कम्प्लीट दिस वर्क. वॉन्ट फायनाईट वर्ब आणि टू कम्प्लीट काय, तर इनफायनाईट. टू लागलाय म्हणून इनफायनाईट वर्ब. कळतंय. फिफ्थ बघा. फॉलोइंग द ट्रेडिशन द प्रिन्स बिकेम द किंग. फॉलोइंग काय झालं, नॉन फायनाईट वर्ब आणि बिकेम काय झालं, फायनाईट वर्ब. कळतंय तुम्हाला. आता एक्सटेन्शन ऍक्ट हे पण तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचं आहे. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीमध्ये बघा त्यांनी काय दिलं आपल्याला. फिल इन द ब्लँक्स विथ अन अप्रोप्रिएट पार्टिसिपल. अप्रोप्रिएट पार्टिसिपल आपल्याला इथं यूज करायचं आहे. वी एंटर्ड अ रिमोट विलेज लिव्हिंग द मेन रोड. म्हणजे अंडरलाईन केलेलेच मी उत्तराखाली. सेकंड, द डॅश डॅश शॉप विल ओपन टुमारो. द क्लोज्ड शॉप विल ओपन टुमारो. थर्ड बघा. नॉट नोईंग, ऍक्च्युअली त्यांनी इथं आन्सर देऊनच टाकलेलं आहे. नॉट नोईंग द आन्सर्स आय टूक हेल्प फ्रॉम माय टीचर. आणि फोर्थ बघा. द विलेजर स्पॉटेड अँड इंज्युअर्ड टायगर. फिफ्थ बघा. मीरा ट्राईड बेकिंग अ केक. कळतंय. ही ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचीच आहे. आता पॅरलल ऍक्टिव्हिटीमध्ये बघा त्यांनी काय दिलेलं आहे. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स बाय ॲडिंग इन्फिनिटिव्ह ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये जसं दाखवलंय त्या पद्धतीने तुम्हाला त्याचा इन्फिनिटिव्हमध्ये त्याला काय करायचं, कन्वर्ट करायचं आहे. सोपं आहे, मी सांगतो तुम्हाला. सेंटेन्सवरती तुम्हाला ते कळून जाईल. लता लाईक लिव्हिंग अ हेल्दी लाईफ. आता याचं इन्फिनिटिव्ह कसं कन्वर्ट केलं त्यांनी बघा. लता लाईक्स टू लिव्ह अ हेल्दी लाईफ. सेकंड बघा. द टीचर ट्राईड टेस्टिंग अस. द टीचर ट्रायज टू टेस्ट अस. कळतंय. इन्फिनिटिव्ह टू टेस्ट आलं पहिल्यांदा. थर्ड बघा. द म्युझिशियन स्टार्टेड कंपोजिंग न्यू ट्यून्स.
त्याचं उत्तर येईल द म्युझिशियन स्टार्ट्स टू कंपोज न्यू ट्यून्स. फोर्थ बघा, द पुलिस अटेम्प्ट कॅचिंग द क्रिमिनल्स. याचं इन्फिनिटिव्ह कसं कन्वर्ट केलं बघा, द पुलिस अटेम्प्ट्स टू कॅच द क्रिमिनल्स. कळतंय? फिफ्थ बघा, फातिमा लव्स मेकिंग पीपल हॅपी. फातिमा लव्स टू मेक पीपल हॅपी. समजतंय? इथपर्यंत आलंय. आता पुढे बघा, रिइन्फोर्समेंट मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, अंडरलाईन द जेरंड ऑर इन्फिनिटिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता अंडरलाईन तर मी सगळीकडे केलेलं आहे, फक्त ते अंडरलाईन वर्ड जेरंड आहे का इन्फिनिटिव्ह हे तुम्हाला बाजूला लिहून दिलंय. ॲज इट इज तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचंय. लर्निंग इंग्लिश इज नॉट इट्स सो डिफिकल्ट. मग लर्निंग हे काय झालं, जेरंड. ओके. नंतर माय मदर हेल्प मी टू कम्प्लीट द प्रोजेक्ट, हे झालं इन्फिनिटिव्ह. हा, पुढे बघा, सौम्या वॉन्ट्स टू बिकम अ डॉक्टर. टू बिकम म्हणजे इन्फिनिटिव्ह. राजू इज गुड ॲट स्केटिंग, जेरंड. फ्रान्सिस लव्स ड्रॉइंग पिक्चर्स, जेरंड. ड्रॉइंग जेरंड फॉर्म आहे, आयएनजी लागलं त्याला. कळतंय? आता इव्हॅल्युएशन मध्ये बघा त्यांनी काही दिलेले शब्द आपल्याला, ते कम्प्लीट करूया आपण. हे सगळं तुम्हाला लिहायचंय तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये. हा स्टुडंट्स, फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर नॉन फायनाईट वर्ब्स. ठीक आहे, नॉन फायनाईट वर्ब्स आपण लिहू, पण फक्त पहिलं जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये काहीतरी त्यांचं प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल म्हणून ते असं दिसतंय. बघा, वी आर विलिंग टू विन द गेम, हे असं सेंटेन्स येतं, त्याच्यामुळे हा नॉन फायनाईट वर्ब नाही येत, पण याचं उत्तर मात्र हेच आहे. सेकंड, द लॉयर केप्ट एक्सप्लेनिंग द गेम. सेकंड झालं. थर्ड, द शॉपकीपर वॉन्ट्स मेकिंग गुड इन्कम. ओके. यू कॅन मेक टेस्टी डिशेस फ्रॉम स्पॉइलिंग मिल्क. फिफ्थ, अमिताभ बच्चन इज नोन फॉर हिज ऍक्टिंग. कळतंय तुम्हाला? मग आता दीक्षा ॲपचा QR कोड काही दिलेला नाही त्यांनी, ही एक लिंक दिली, याच्यावर जाऊन तुम्ही अजून माहिती मिळवू शकता. अंडरस्टूड? स्टुडंट्स, या सिरीज नंतर आम्ही तुमच्यासाठी रेग्युलर टीचिंग 10th, 9, 8 या तिन्ही वर्गांचं घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला त्या सिरीजसाठी पण जॉईन करू शकता, म्हणजे तुम्हाला क्लास लावण्याची गरजच पडणार नाही कधी भविष्यात. ओके. मग माय टेक अवे टुडे लर्नमध्ये आपण काय शिकलो? नॉन फायनाईट वर्ब्स अँड देअर टाइप्स. To use the proper form of non-finite verbs. Understood? Thanks for watching my video, students.